इंट्रोडक्शनच अशी दिली की जेणेकरून मी 2 ते 3 मिनिटाच्यावर बोलायला नको. आय विल मेंटेन दॅट ऍज फार एज पॉसिबल. ते थोडक्यात सांगतो. आपण इक्वेशन बॉक्स जरी तयार केलेलं असलं तरी आपण ऍक्च्युअली जे काम करतो ते आउट ऑफ बॉक्स थिंकिंग पाहिजे. त्याच्यासाठी जेव्हा तुमचे सगळे प्रोजेक्ट बघितले तेव्हा काय बोलायचं हा विषय सोडला नव्हता. तर जेवढे पण मॅडमने दाखवले ते सगळे तोंडी पाठ आहेत. तो जो ट्यूब दाखवला तो क्लोरोप्लास्ट वाला ट्यूब होता आणि त्याच्यात सनस्क्रीन वगैरे एलिमिनेट करण्याचाच हे ठेवलं. तर ती टास्क तुम्हाला दिली होती. नो डाउट एव्हरीवन प्रिपेअर्ड अ फॅन्टॅस्टिक प्रेझेंटेशन. पण व्हॉट एव्हर इनपुट्स दे हॅड आतापासून वगैरे जे आपण केलं तर आउट ऑफ बॉक्स थिंकिंग म्हणजे मला तोच प्रॅक्टिकल प्रॉब्लेम होता. म्हणून मी खूप आतुरतेने म्हणत होतो तुम्ही काय सोल्युशन देता. सध्या माझं सोल्युशन हे होतं की मागच्या 5 वर्षापासून मी वॉलेटच वापरत गेले. तुमच्याकडे कोणीतरी कसं मांडेल असं मला वाटलं होतं. म्हणजे खरंच नाहीये काहीच नाही. एकदा त्याच्यासाठी पैसेही ठेवावे लागत. पैसेच नाही कमवले तर हा काही प्रॉब्लेमच येत नाही. वॉलेट कोणाला लागतं पैसे भरायला लागतात. हे आता त्याच्याकडे वॉलेट कसं असेल. सो ओके. बट आता ज्ञान जे काय बोललं आणि जे प्रॅक्टिकल वी हॅव गॉन थ्रू म्हणजे स्टुडंट्सच्या हिशोबाने 5वी ते 10वीतले मुलं आहेत असं मला सांगण्यात आलेलं होतं. बट आय विल स्पीक टू यू जे काही तुमचं नॉलेज आणि IQ लेवल आहे ही एका ग्रॅज्युएटच्या पुढची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर याच्यातलं करिअर करायचं असेल तर फक्त 2 स्ट्रीम ज्या उरलेल्या असतात, एक तर डॉक्टर होईल किंवा इंजिनियर होईल. ती स्ट्रीम न घेता रिसर्च म्हणून एक स्ट्रीम आहे जिच्यासाठी फंडामेंटल रिसर्च मध्ये आपल्याकडे खूप सुंदर इन्स्टिट्यूट्स आणि कॉलेजेस आहेत. आम्हाला सुद्धा याच्यातली काहीच माहिती नव्हती. पण जेव्हा माझा मुलगा 9वीत गेला तेव्हा आम्ही सुद्धा शोधायला लागलो. आणि ते मिसेस डॉक्टर आहे आणि मी इंजिनियर असल्यामुळे दोघांचा भांडण व्हायला लागलं घरी की नेमकं मेडिकलला जाऊ द्यावं का इंजिनिअरिंगला जाऊ द्यावं. कारण तो दोघांमध्ये ओके होता. मुलं हुशारच असतात, आई वडील थोडे वेगळे असतात. त्याच्याकडे तुम्हाला भोगावं लागतं जे काय भोगायचं असेल. तर तेव्हा आम्हाला कळलं आयसर म्हणून IISER जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड एज्युकेशनल रिसर्च म्हणून IIT सारख्याच वेल नोन इन्स्टिट्यूट्स आहेत त्या. त्याच्यानंतर डिपेंडिंग ऑन विच वे ऑफ विच ब्रांच यू हॅव टू टेक. IISc बँगलोर प्रत्येकाला IIT जायचं असतं तसं IISc बँगलोर पण आहे. तर तिथे फार मोजके सीट्स आहेत. तर त्याच्यामुळे आपण ज्या बॅकग्राऊंड मधून येतो आपल्या आई वडिलांपर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा. कारण त्यांना पण गायडन्स लागेल. आणि आमच्याकडे माझा स्वतःचा मुलगा जेव्हा आयसरला गेला तेव्हा आम्हालाही एवढीच माहिती होती. पण ओव्हर अ पिरियड ऑफ 4 to 5 years वी हॅव लर्न्ड अ लॉट अबाउट. आणि खूप पालक येऊन भेटतात. मग या रिसर्चला पुढे स्कोप काय किंवा किती पैसे मिळतील, जॉब कुठे लागेल, तर अशातले असंख्य प्रश्न तुमच्या पण मनात येतील. तुम्हाला पण हे चॅलेंजेस येतील. ते ओव्हर पिरियड ऑफ टाइम सोडून माझ्याकडे भली मोठी विषय पण सरांनी जी वॉर्निंग दिलेली आहे की काय काय म्हणजे किती वेळ घ्यायचा त्याच्यामुळे मी त्या विषयात आता 5 मिनिटं बोलू शकता. प्लस आपण रिसर्च भारतात घेऊ शकतो का, भारतात त्याला स्कोप आहे का, तर प्रचंड स्कोप आहे. डोकं चालवणारे लोक खूप कमी मिळतात. एकच तुम्हाला मेंटेन ठेवायचं की ही जी इन्क्विजिटिव्ह किंवा एवढं. आणि लाईक टू अप्रिशिएट ऑल द स्टाफ अँड टीचर्स, निखिल, सचिन सर, मॅडम. ते जेव्हा ते फाईल्स घेऊन आले सिलेक्टेड फॉर्म्स बघून सुद्धा माझ्या छातीत दर्शन झालं की हे मला वाचायला होता का काय एवढं सगळं. आय विल अप्रिशिएट मॅडम ज्यांनी ते 160 त्या दिवशी 163 होते काहीतरी फॉर्म्स. पण त्यांनी 3800 फॉर्म्स जर स्टडी केले प्रत्येक काय म्हणतो प्रोजेक्टला वेटेज दिलं तर इट्स रिअली अप्रिशिएबल टास्क. आय विल अप्रिशिएट यू स्टुडंट्स. याच्यातल्या काही नाही तर 3-3, 4-4 फॉर्म सुद्धा भरलेले होते. त्याच्यातले 3 सिलेक्ट झालेले सुद्धा
students आहेत. तर रिअली अप्रिशिएबल ऑन ऑल दिस थिंग्स. एक फक्त टोटल व्हेरिएशन सांगतो की रिसर्च म्हणजे प्रॉडक्टच बनला पाहिजे असं काही नाहीये. इफ यू कॅन रिमेंबर आईन्स्टाईनने कोणता प्रॉडक्ट बनवला? ते यू कन्सिडर इज वन ऑफ द मोस्ट एबल रिसर्चर ऑफ सायंटिस्ट. सो रिसर्च करणं किंवा काही करणं म्हणजे प्रॉडक्ट बनला पाहिजे, तो विकला पाहिजे असं काही नाही. प्रोसेस ऑफ रिलेटिव्हिटी जे काही आहे, सॉल्विंग एनी प्रॉब्लेम, मॅथमॅटिक्स जे घेतील ते कोणता प्रॉडक्ट बनवते, तर तसं काही नाही. किंवा फिजिक्स वाले आहेत ते ठीक आहे, थोडेफार प्रॉडक्ट बनवतील, किंवा ऍस्ट्रॉनॉमी मध्ये करतात ते कोणता प्रॉडक्ट बनवतात. पण हे सगळे पायोनियर्स आहेत ते आपल्या आपल्या फील्डमध्ये. सो डोंट थिंक की रिसर्च मध्ये प्रॉडक्ट बनला पाहिजे आणि तो विकता आला पाहिजे, किंवा त्याच्याबद्दल पैसे लगेच येतील किंवा कन्वर्ट होईल. आपली जी इंडियन मेंटॅलिटी आहे, ये दिया तो कितना मिलेगा मुझे, हे रिसर्चरला सोडावं लागतं. तुम्ही जर जेवढे नोबेल प्राइजेस किंवा नोबेल अवॉर्ड बघितले, इट इज नॉट आता जे पूर्वी होतं काय म्हणतो एक स्पेसिफिक स्ट्रीमला एक नोबेल मिळायचं. आता काय म्हणतो जे पण नोबेल विनर्स आहेत त्या व्हॉट इज हायब्रिड मॉडेल्स ऑर one is a researcher in biology, but he has received Nobel for something he has done in physics or IT or something completely different. So you have to take a very broad view henceforth for research. Second thing, आमच्या वेळेला प्रत्येक गोष्ट शोधावी लागायची आणि इन्फॉर्मेशन वॉज अ व्हेरी आपण म्हणतो रेअर थिंग. आम्ही जेव्हा ग्रॅज्युएट झालो तेव्हा आम्हाला काही आयसीटी किंवा युनिव्हर्सिटी, जे मला केमिस्ट्री खूप आवडायचं, तर याची एक वेगळं कॉलेज आणि इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे तेव्हाही 98 मार्क्स मिळू शकले होते, मिळत होते. मला तिथे ऍडमिशन मिळालं असतं, पण असं काही कॉलेजच अस्तित्वात आहे हेच माहिती नव्हतं. आज तो प्रॉब्लेम आहे. इंटरनेटमुळे आणि ह्या गोष्टींमुळे भरपूर ऑप्शन्स आहेत. आधी तुम्हाला रिझनिंग स्किल डेव्हलप करावं लागेल. ज्यांना याच्यातून पुढे काही वाटलं की अरे मग मी त्या आयडिया दिली आणि काहीच झालं नाही, असं काहीच नसतं. असं काही नाही. ती आयडिया कधी ना कधी उपयोगात येणारच आहे आणि ती तुमच्यासाठी. इट इज नॉट फॉर एनीबडी एल्स, इट इज फॉर यू टू डेव्हलप दिस थॉट प्रोसेस इन ऑल दिस थिंग. तर स्टे यंग, स्टे फ्रेश. आणि आमच्या वयात पण आम्हाला आता आपण म्हणतो ना दररोज रिसर्च करावाच लागतो. न्यू चॅलेंजेस, न्यू प्रोडक्ट्स, न्यू थिंग्स, वी हॅव टू कीप ऑन ऍडजस्टिंग. फॉर यू द फील्ड इज व्हेरी व्हेरी स्टिल टफ. दुसरा पार्ट, प्रत्येक गोष्टी एआय आणि चिप घालू नका. सोपं ठेवा. जे सर बोलले, फ्रुगल, कीप इट फ्रुगल, कीप इट सिम्पल. द रिझन इज प्रत्येक वेळा प्रत्येक गोष्ट ट्रॅक करायला चिप टाकायला लागलो तर चायना किंवा अमेरिका तेवढ्या चिप्स येत नाही आपल्याला. तर आपल्याला आधी चिप्स बनवावे लागतील, मग किंवा ह्या चिप्सची गरजच नाही असं काहीतरी फंडामेंटल रिसर्च करावं लागेल. सो बेस्ट ऑफ लक आणि व्हेरी व्हेरी विश यू व्हेरी ब्राईट फ्युचर इन व्हॉट एव्हर इज लाईन आहे.